आपला आवाज कोकण 24 तास। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं। याच पार्श्वभूमीवर सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी देशभरामध्ये नागरिकांनी तिरंगा रॅली आणि सिंदूर रॅलीचे आयोजन करून आपला पाठिंबा दर्शवला होता। याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीचे आयोजन महिला शहराध्यक्ष सौ पल्लवी पाटील यांनी केले आहे। कार्यक्रमामध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ शिल्पा मराठे यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्षस्थानी सौ वर्षा ढेकणे ह्या होत्या। या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। रॅली दरम्यान भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा आणि सिंदूर लावलेली शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। रॅलीतून महिला शक्तीचा जागर करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून रत्नागिरी शहरात भाजप महिला मोर्चा सशक्तपणे कार्यरत असल्याचं या रॅलीतून दिसून आलं। महिलांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।